संगणकाच्या युगात खऱ्या अर्थानं प्राथमिक शिक्षकांना व्यक्तिमत्व विकासासाठी 7 दिवसांचं संगणक प्रशिक्षण दिलं जातं। हे प्रशिक्षण निवासी स्वरूपात आयोजित करण्यात येतं। या उपक्रमात आतापर्यंत 1500हून अधिक शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात आलंय। आणखी 3000 शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचं काम चालू आहे। पुन्हा याच शिक्षकांमार्फत विद्यार्थ्यांना हे संगणक प्रशिक्षण शाळा स्तरावरून दिलं जातं। जिल्हा परिषदेच्या शाळांमधून विज्ञान विषयाची विद्यार्थ्यांना गोडी लागावी आणि त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, प्रयोगातून चिकित्सक वृत्ती, निरीक्षण, तौलनिक अभ्यास, अचूकता, निर्णयशक्ती वाढावी यासाठी जिल्ह्याच्या अनेक शाळांतून शाळा तिथं प्रयोगशाळा निर्माण करण्यात आल्या आहेत। आत्तापर्यंत जे साहित्य कपाटात विज्ञान पेटीत बंद होतं त्याला बाहेर काढून आणि थोड्याफार प्रमाणात परिसरातून निवडक साहित्य उपलब्ध करून त्याची मांडणी करून प्रयोगशाळा तयार करण्यात आल्या आहेत। यामध्ये मुले स्वतःहून फावल्या वेळात प्रयोगातून विज्ञानाचे धडे घेत आहेत। अध्यापनात दर्जेदारपणा यावा, विद्यार्थ्यांना कठीण घटक सोप्या पद्धतीने आत्मसात व्हावा या हेतूनं काही निवडक शाळांनी इंग्रजी भाषेची प्रयोगशाळा निर्माण करून जिल्ह्यात पहिल्यांदाच अशा पद्धतीची प्रयोगशाळा निर्माण करण्यात आली आहे। त्यामुळे विद्यार्थी आनंददायी आणि मनोरंजक पद्धतीनं इंग्रजी शिकत आहेत। प्राथमिक शिक्षणात गणित अध्यापन करताना शैक्षणिक साहित्याचा वापर करून अमूर्त संकल्पनांना मूर्त रूप देण्याचा प्रयत्न सर्व शाळांतून केला जात आहे। नंदादीप हा जिल्हा परिषद लातूरच्या स्वयं अध्ययनाचा उपक्रम असून या उपक्रमांतर्गत वर्गांमध्ये विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमतेनुसार गट केले जातात। गटाच्या पद्धतीने विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनाची संधी प्राप्त करून दिली जाते। वर्गामध्ये गणित कोपरा, विज्ञान कोपरा, परिसर असे विविध प्रकारचे कोपरे विकसित करण्यात आले आहेत। त्यात साप्ताहिक अभ्यासक्रमाच्या घटकानुसार प्रदर्शनी मांडली जाते। या उपक्रमात विद्यार्थी हा स्वतः शिकतो, शिक्षक हा या ठिकाणी केवळ मार्गदर्शक म्हणून काम करतो। हा उपक्रम महाराष्ट्रात लातूर जिल्हा परिषदेच्या शाळांनी सुरू केल्यामुळे जिल्ह्याच्या प्रत्येक समूह साधन केंद्रामध्ये किमान एक पथदर्शी नंदादीप शाळा इतर शाळांना मार्गदर्शन करीत आहे। या उपक्रमाचं राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पथकांनीही कौतुक केलंय। संपूर्ण स्वच्छता अभियानातून 2004, 2005 आणि 2006-2007 या वर्षात सर्व शाळांतून शालेय स्वच्छतागृह मुलामुलींसाठी पूर्ण करण्यात आली आहेत। यातही मुलींची स्वच्छतागृह बांधताना सूक्ष्म नियोजन करण्यात आले। स्वच्छतागृह शाळेस लागून त्यात युरिनरी पॅन, पाण्याचा हौद, वॉश बेसिनसह सुविधा देण्यात आल्या आहेत। संपूर्ण स्वच्छता अभियानांतर्गत निर्मल ग्राम करण्यासाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी स्वच्छता दूत म्हणून जे कार्य केले त्याचं फलित म्हणून अनेक गावं जिल्ह्यात निर्मल ग्राम झाली आहेत। संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर पुरस्कार प्राप्त करणारी गावं ही शिक्षकांच्या, विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांना विसरू शकत नाही। साने गुरुजी स्वच्छ सुंदर शाळा ह्या जिल्हा स्तरावरती पुरस्कार प्राप्त करून इतर शाळांना प्रोत्साहित करण्याचं काम करीत आहेत। त्यामुळे अनेक शाळा अत्यंत आकर्षक झाल्या असून या शाळांना राज्यातील विविध जिल्हा परिषदेच्या पथकांनी भेटी दिल्या आहेत। परिषद प्राथमिक शाळा मसला या माझ्या शाळेला तालुकास्तरीय साने गुरुजी पुरस्कार भेटलेला आहे। आमच्या सरांनी ठरवून दिल्याप्रमाणे आम्ही दररोज एक वर्ग शाळेची परिपाठापूर्वी अर्धा तास स्वच्छता करतो, झाडांना पाणी घालतो। नंतर आम्ही परिपाठ घेत असताना आम्हाला स्वच्छता केल्यामुळे आमचे मन प्रसन्न सर्व शिक्षा अभियानातून विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनाची गोडी लागावी आणि जास्तीचा सराव व्हावा म्हणून इयत्ता 1ली ते 7वीच्या विद्यार्थ्यांना स्वाध्याय पुस्तिका देण्यात आल्या होत्या। खऱ्या अर्थानं जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांसाठी या बाजारातील मिळणाऱ्या इतर प्रकाशनाच्या व्यवसाय मालापेक्षाही या सरस आहेत। प्रत्यक्ष पालक आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार स्वाध्याय पुस्तिका पूर्ण करण्यात आल्यात। या स्वाध्याय पुस्तिकांचा केवळ 3 ते 4 दिवसातच विद्यार्थ्यांनी फडशा पाडल्याचं अनेक शाळांतून दिसून येतंय। विद्यार्थ्यांचं मूल्यमापन शिक्षकांनी करावं, परंतु शिक्षकांचं मूल्यमापन कुणी करावं? शिक्षकांनी स्वतःच्या कार्याचं मूल्यमापन स्वतः करावं या हेतूनं संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्यांदाच लातूर जिल्हा परिषदेनं प्रतिबिंब ही स्वयंमूल्यमापन पुस्तिका विकसित केली आहे। त्यातून शिक्षकांना वर्षभराच्या आपल्या कार्याचं सिंहावलोकन करण्याची संधीच मिळाली आहे। शिक्षकांनी वर्षभर केलेल्या अध्यापनातून विद्यार्थी ज्ञान आत्मसात करतो। या ज्ञानाचं सार्वजनिक ठिकाणी पालक आणि समाजासमोर होणारं मूल्यमापन म्हणजेच चावडी वाचन होय। लातूर जिल्हा परिषदेनं सन 2003-2004 मध्ये
पहिल्यांदाच सर्व शाळांमधून चावडी वाचन उपक्रम हाती घेतला. या उपक्रमाला राज्य मान्यता मिळाली आहे. लातूर जिल्हा परिषदेच्या चावडी वाचन या उपक्रमाची राज्यातल्या सर्व शाळांमधून सध्या अंमलबजावणी केली जाते. लिहिता वाचताना येणारा विद्यार्थी दाखवा आणि हजारो रुपयांची बक्षिसं मिळवा असे आव्हानात्मक फलक काही शाळांतून लावण्यात आले. 40चा वर्ग 40चा वर्ग 1600 45चा वर्ग 2025. आपल्या देशाचे पंतप्रधान कोण आहेत? आपल्या देशाचे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग आहेत. आपल्या देशाचे राष्ट्रपती यांचं पूर्ण नाव